हॅलो. इथे आज सकाळी सकाळी बैलपोळ्याच्या निमित्त बैल पाहायला मिळाली, तर छान वाटलं. आणि त्याच निमित्ताने आज मी पुरी भाजीचा बेत सुचला होता मला, तर वाटलं की तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू. तर चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आणि तुम्हीसुद्धा मला शेअर करा की तुम्ही पुरी भाजी कशी बनवता. तर इथे मी बटाटे शिजत घालण्यासाठी कुकरला लावून दिले होते आणि लगेच पिठाचा गोळा करण्यासाठी सुरुवात केली होती पुऱ्यासाठी. त्यामुळे इथे पिठाचा गोळा करून झाला होता. मी पिठामध्ये दुसरं रवा वगैरे काही ॲड नाही करत, नाही तर इतर कोणी पुरी चांगली होण्यासाठी किंवा ती फुगण्यासाठी रवा वगैरे ॲड करतात, पण मी तसं काही ॲड नाही करत. पीठ तिंबून झाल्यानंतर मी लगेच भाजीसाठीची तयारीला लागले होते. इथे कांदा आणि टोमॅटो मला बारीक लागतो, त्यामुळे मी आज चॉपरचा यूज करत होते. आणि इथे लगेच भाजीची सुरुवात केलेली आहे. भाजी बनवण्यासाठी जिरे मोहरीची फोडणी देत होते आणि त्याच्यानंतर जो चॉप केलेला कांदा असतो तो फ्राय करायला टाकायचा आणि चांगला तेलामध्ये कांदा फ्राय होऊ द्यायचा. लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो नाही टाकायचं, चांगलं त्याला एकदम फ्राय होऊ द्यायचं. एकदम त्याचा रंग चेंज होईपर्यंत त्याला परतायचं. आणि इथे कांदा फ्राय होत होता तोपर्यंत मला टोमॅटो चॉप करून घ्यायचं होतं. आणि त्याच्यानंतर लगेच लसण, ज्यामध्ये मी हिंग आणि जिरे, असं लसण, हिंग आणि जिरे ॲड करून त्याची चांगली पेस्ट तयार केलेली होती आणि तीसुद्धा मी त्यामध्ये ॲड करते. तुम्हालासुद्धा ह्यामध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही आलंसुद्धा ॲड करू शकता, पण मी नाही केलं. तर तुम्ही करायचं असेल तर करू शकता किंवा ते स्किप केलं तरी चालेल. आणि ते पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर ते सुद्धा चांगलं फ्राय होऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर बारीक केलेलं जे टोमॅटो असतो तो सुद्धा त्यामध्ये ॲड करायचा. आणि इथे ॲड करून झाल्यानंतर त्याची चांगली फ्राय होऊ द्यायचं, तेल वेगळं होईपर्यंत. आणि ते तेल वेगळं झाल्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करायचे. मसाले म्हणजे हळद, लाल तिखट आणि गरम मसाला. मी एवढेच मसाले यूज करते. जर तुम्हाला आणखीन काही तुम्ही मसाले यूज करत असाल तर तुम्ही तो यूज करू शकता, पण मी यामध्ये सिंपल भाजी ठेवलेली आहे. यामध्ये दुसरं काही ॲड न करता इतकेच मसाले यूज करून ही भाजी तयार केलेली आहे. त्यानंतर आपले बटाटेसुद्धा शिजून झाले होते आणि ते मी प्लेटीमध्ये घेऊन त्याचे कापं करत होते. तर आपल्याला पाहिजे तशा शेपमध्ये आणि पाहिजे तितके बारीक किंवा मोठे जसे आपल्याला हवे तसे काप करून घ्यायचे. इथे मी पूर्ण बटाटा ॲड नाही केलं, कारण की माझ्या प्रिवालासुद्धा बटाटा आवडतं शिजलेलं, त्यामुळे मी तिच्यासाठी थोडं बटाटा तिच्यासाठी सुद्धा ठेवलं. आणि त्यामध्ये पाणी जो आहे ना ते कुकरमधलंच म्हणजे गरम पाणीच यूज करायचं, कारण की त्यामध्ये छान म्हणजे जी तरी असते ती जशाच तशी राहते, तेल वेगळं म्हणजे होत नाही आणि ते जसं तसं त्यामध्ये भाजीमध्ये दिसतं. इथे थोडासा आलू जो असतो तो मॅश करून त्याचंच पाणी पुन्हा त्यामध्ये ॲड केलं आहे, कारण की भाजी थोडीशी घट्ट झाली पाहिजे. त्यामध्ये मी तर काही टाकत नाही, ज्यामुळे भाजीची रंग वगैरे चेंज होत. जर आपण त्यामध्ये थंड पाणी घातलं तर भाजीचा कलर चेंज होऊ शकतो मे बी, पण मी त्यामध्ये घालत नाही, गरम पाण्याचाच यूज करते. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी कोथिंबीरची आहे ती कट करून त्यामध्ये टाकली. बस इतकी सिंपल भाजी आहे आणि ही भाजी खूप चविष्ट होते. तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा आणि मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा की भाजी कशी झालेली आहे तुमची, किंवा ह्याचे रिव्ह्यू मला तुमचे व्हिडिओ शेअर करून सुद्धा कळवू शकता. आणि ह्याच्यानंतर लगेच मी पुऱ्यासाठी सुरुवात केलेली होती. इथे तेल गरम होईपर्यंत मी पुऱ्या लाटून घेत होते, म्हणजे टाईम जास्त कुठे वाया जाऊ नये, ह्यामुळे मी पटापट पुऱ्या लाटून घेतल्या, जेणेकरून आपला टाईम वाचला पाहिजे. आणि इथे पुऱ्या लगेच मी झाल्यानंतर तळायला घेतल्या होत्या. अशा प्रकारे बघा माझी पुरी होते. मला त्यामध्ये दुसरा रवा वगैरे ॲड करायची गरज नाही पडत. मी नेहमी अशीच पुऱ्या बनवते. तुम्ही कशा करता, त्यामध्ये रवा ॲड करता का किंवा इतर काही दुसरी वस्तू ॲड करता हे मला नक्की कळवा, किंवा मी जर काही चूक करत असेल तर ते सुद्धा माझ्या लक्षात आणून द्या. आणि तुम्हाला हे रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सांगा, किंवा तुम्हाला व्लॉगमध्ये आणखीन काय बघायला आवडेल मला हे सुद्धा कळवा. तुम्हाला आणखीन रेसिपीजचे व्हिडिओज जर हवे असतील तर मला नक्की कळवा. आपली पुरी भाजी तयार झालेली आहे, तर तुम्हीही बनवा आणि मला कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.